पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अटीतटीची लढत आणि शेवटच्या क्षणापर्यंत आणि शेवटच्या फेरीमध्ये विजय अमोल बालवडकर यांनी मिळवला। आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अमोल कोई कंकड़ या धूल नहीं, तूने समय बदल दिया है, इतिहास रखेगा याद ही। दादा खूप खूप आशीर्वाद तुम्हाला। माझे भाऊ आहेत हे, मी यांच्या पाठीशी सदैव उभी आहे। बस एकच इच्छा आहे, यांनी पुढे 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 जावे। खूप खूप शेवटच्या क्षणापर्यंत चुरस सुरू होती, काटी की टक्कर सुरू होती। अर्थातच शेवटी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या भागामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी पक्षवाढीसाठी माझा जो हातभार आहे तो लावला होता आणि ती ताकद होती या भागामध्ये। आणि माझ्यावरती अन्याय केला, जनतेने पाहिलं, जनतेच्या हृदयापर्यंत ते पोचलं की बाबा माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती अन्याय झाला आहे। इथपर्यंत ठीक होतं, मला उमेदवारी न देणं इथपर्यंत त्यांचा अधिकार होता। पण या नेत्यांना असं वाटत होतं की याला दुसऱ्या पक्षातनं उमेदवारी नाही भेटली पाहिजे, मग भेटली तर निवडून नाही आला पाहिजे। मग हे कुठल्या प्रकारचं राजकारण चाललं आहे? पुणे शहर एक सांस्कृतिक आपलं शहर आहे। आत्तापर्यंत या पुणे शहरामध्ये बापट साहेब असतील, असे नेते या भागामध्ये अनिलजी शिरोळे असतील, अनेक नेते या पुणे शहरामध्ये त्यांनी जे काम करून दाखवले, एक भारतीय जनता पक्षाची एक संस्कृती टिकवली होती। पण ही चुकीची संस्कृती ज्या जो नेत्यांनी आणलेली आहे त्याचं मला त्याला धोबीपाचट द्यायचा होता, तो मी दिला। मी खोटे द्वंद नाही रोपटले। बाकी जनगत देवेंद्रजीन नरेंद्र मोदी यांच्या नावावरती मतदान झाले या पुणे शहरामध्ये। त्यांचं काम पाहून पुणेकरांनी खुस्तीत येत मैदानात पण उतरले नाही, पण निश्चित दंड ठोपत बसलेत आमच्या दादांच्या विरोधात। त्यामुळे त्यांनी समजून घ्यावं की ही लढाई बाबा देवेंद्रजी आणि अजितदादा पवार यांच्या ते पण खेळीमेळीने लढली आणि उगाच त्याचं श्रेय बाकी कुणी श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, दंड ठोपण्याचा प्रयत्न करू नये। आमच्यासारखे कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी सक्षम, जे खरे कुस्ती पाहिलो नाही, डुप्लिकेट नाही। पण मग सगळेच या ठिकाणी थांबलेले होते, मंत्र्यांचे दौरे सुरू होते, वेगवेगळा त्रासही देण्यात आला। का आता त्याचा शेवट गोड ते सर्वच गोड आणि शेवट गोड आमच्या जनतेने मतदारराजाने केले। माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, सहकाऱ्यांनी खिंड लढवली। अजितदादांनी डोक्यावरती हात ठेवला। माझं कुटुंब, आई वडील, पत्नी, सगळे भाऊ आणि आमचे सहकारी बाबूराव चांदरे आणि अतिशय चांगल्या प्रकारे या भागातल्या सर्वच जनतेने आमच्यावरती एवढा अवघड विषय असून सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी निवडून दिलं, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे। पण हे खूप काठावरती आणून ठेवलं। शेवटी विजय हा विजय असतो, पण ज्या पद्धतीने हे सर्व गोष्टी केल्या, शेवटी आज 120 जरी त्यांना सीट या भारतीय जनता पक्षाची सीट निवडून आलेत, पण माझं एक सीट निवडून आले ना त्यांना झोप नाही येणार या नेत्यांना। 120ला एक बारी आहे, एक बारी। बघितलं पुढं काय निश्चय सगळा आणि सगळीकडून त्रास पण देण्यात आला। हा का, ते मला बोलायचं नाही काही, ते काय आता निवडून आलेलं आहे। मी काय रडणारा कार्यकर्ता मी लढणार आहे, मी रडत नसतोय कधी आणि जनता माझ्यासोबत आहे, मी कशाला। आणि अजितदादा चंद्रकांत दादा पण तुमचे नेते भेटणार दादा? हा का, आता विकास कामानिमित्त काय संबंध आला तर भेटू ना। जर त्यांनी काम करायचं असेल तर भेटू, काम नसेल करायचं तर नाही भेटणार। त्यांना जर काम करायचं नसेल तर नाही भेटणार। त्यांच्याकडून काम होईल असं जर मला वाटलं, कारण ते आजपर्यंत काही झालं नाही अजून, आता इथून पुढे काय होईल नाही। आणि माझ्या मागे आता सक्षम नेते आहेत अजितदादा पवार, मला काही वेळ येणार नाही त्यांच्याकडे जायची। दादांचं बोलणं झालं अजितदादांशी? नाही, अजितदादा बारामतीला आहे, उद्या त्यांची मी भेट घेणार आहे। तू माटी का लाल है, कोई कंकड़ या धूल नहीं, तूने समय बदल दिया है, इतिहास रखेगा याद यही। जय श्री राम। तर अमोल बालवडकर जे आहेत त्यांनी सांगितले की दादांकडे माझं काही काम नसेल, पण कामानिमित्त मी त्यांना भेटणार आहे। आणि 120ला एक भारी हा नारा जो आहे तो अमोल बालवडकरांनी दिला आहे। त्यामुळे आता पुढील काळामध्ये महानगरपालिकेत हा एकटा उमेदवार कशा पद्धतीने भाजपच्या विकास कामांना प्राधान्य देतोय किंवा विरोध करणारे, जे चांगले कामं असतील त्याला नक्कीच पाठिंबा असेल, पण जे विरोधातली कामं असतील त्याला विरोध करण्याचं काम बालवडकरांकडून नक्कीच होणार आहे। कॅमेरामन किरण कादेसह सागरवर साम TV।